जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने कठोर पावलं उचलत 5 मोठे निर्णय घेतले आहेत। या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ भारत सोडावा लागणार आहे। याचबरोबर कोणत्याही पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश मिळणार नाही। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात किती पाकिस्तानी नागरिक आहेत याची माहिती घेतली जात आहे। या दरम्यान राज्यात 18,000 पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे। दरम्यान राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी आहेत याबाबतची आकडेवारी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महाराष्ट्रात 18,000 पाकिस्तानी वास्तव्यास असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। मुंबईमध्ये 6 ते 7,000 पाकिस्तानी असल्याचा अंदाज। नागपूरमध्ये 2,400 पाकिस्तानी टुरिस्ट व्हिसावर, तर जळगावमध्ये 405 पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य। पुण्यामध्ये 111 पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये 57 पाकिस्तानी दीर्घकालीन व्हिसावर, तर नाशिकमध्ये 6 पाकिस्तानी महिला विवाहानंतर भारतात वास्तव्यास आहेत। आपल्यासोबत निवृत्त ब्रिगेडियर सतीश ढगे हे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सतीशजी, लोकशाहीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आपण पाहतोय या हल्ल्यानंतर पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झालाय, या हल्ल्यानंतर मोदी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत। 5 मोठे निर्णय घेतलेत, ज्या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ भारत सोडावा लागणार आहे। मात्र आता माहिती जी समोर येते, ज्यामध्ये 18,000 पाकिस्तानी जे महाराष्ट्रात आहेत, भारतामध्ये वास्तव्यास आहेत, तर आता काय या संदर्भात आपण सांगाल की आता यांना पुन्हा एकदा पाकिस्तानामध्ये पाठवण्यासाठी आता काय पावले उचलली जाऊ शकतात? मुख्यतः जो निर्णय सीसीएस कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने त्या ठिकाणी घेतला होता, त्यामध्ये जे आहेत 3 व्हिसाशी संबंधित 3 महत्वाचे निर्णय आहेत। पहिला, सार्क कंट्रीज ज्या आहेत त्या सार्क कंट्रीजमध्ये त्याच्यानुसार सार्क व्हिसा एक्झेम्पशन स्कीमच्या अनुसार 32 कॅटेगरीज आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिप्लोमॅट्स असतील किंवा राजकारणी असतील किंवा बिझनेसमॅन त्या ठिकाणी असतील, पत्रकार असतील, यांना जे आहे व्हिसा एक्झेम्पशन स्कीमच्या अनुसार पाकिस्तानमधून भारतामध्ये त्या ठिकाणी येऊ शकत होतं। आता ती स्कीम जी आहे बंद केली, म्हणजे या पाकिस्तानी नागरिकांना भारतामध्ये त्या ठिकाणी येता येणार नाही। दुसरी गोष्ट, भारतामध्ये ऑलरेडी वेगवेगळ्या कारणासाठी व्हिसा घेऊन आलेले जे पाकिस्तानी आहेत, त्या पाकिस्तान्यांना 48 तासाच्या आत म्हणजे 27 तारखेपर्यंत जे आहे भारत सोडावा लागणार आहे। जे मेडिकल व्हिसावर आहेत त्यांना 29 एप्रिल पर्यंत जो आहे भारत त्या ठिकाणी सोडावा लागणार आहे। हाऊएव्हर, या कॅटेगरीमध्ये फक्त एकच कॅटेगरी जी आहे ती एक्सेप्शन आहे, जे एक प्रकारचं क्लॅरिफिकेशन मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने दिलेले की जे लॉंग टर्म व्हिसावर आहेत, म्हणजे दीर्घकालीन व्हिसा। आता हा लॉंग टर्म व्हिसा कोणाला मिळतो? जे पाकिस्तानी नागरिक आहेत, पण ज्या पाकिस्तानी नागरिकांवर धर्माच्या आधारावर त्या ठिकाणी अत्याचार होतोय, म्हणजेच कुठले? पाकिस्तानमध्ये असणारे जे गैर मुस्लिम आहेत, तिथले हिंदू आहेत, तिथले बुद्ध आहेत, तिथले पारसी आहेत, तिथले जैन आहेत, तिथले ख्रिश्चन आहेत, या जमाती या धर्माचे लोक, आणि ते जर भारतामध्ये त्या ठिकाणी आले असतील, मागच्या 5 वर्षांपासून इथे राहत असतील आणि त्यांना भारताचा नागरिक होण्याची जर इच्छा त्या ठिकाणी असेल, तर ते भारताचं नागरिकत्व पत्करू शकतात। हाच आहे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019। तर त्याच्या अनुसार भारतामध्ये आलेले लॉंग टर्म व्हिसा असणारे असे मॅक्सिमम जे हिंदूज आहेत त्यांना मात्र हा रूल लागू राहणार नाही। पाकिस्तानमध्ये प्रताडित झालेले हिंदू जे भारतामध्ये आलेले आहेत आणि ज्यांना भारताचं सिटिझनशिप त्यांना घ्यायचं आहे आणि त्यासाठी ते लॉंग टर्म व्हिसावर आहेत, ते भारतात राहतील। पण याच्याशिवाय सगळे पाकिस्तानी नॅशनल्स ज्यांना व्हिसा प्राप्त झालेला आहे आणि आज घडीला ते भारतात आहेत, त्यांना लगेच भारत सोडून जे आहे परत जावं लागणार आहे। पण मला आणखीन एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी सांगतो, ठीक आहे, प्रेशराईज करण्यासाठी जो आहे आपण हा निर्णय घेतला, पण दहशतवादी जे आहेत ते व्हिसा काढून काही भारतामध्ये येणार नाहीत आणि त्याच्या माध्यमातून भारतामध्ये हल्ले करणार नाहीत। ही तर ऍक्शन आपल्याला घ्यायचीच आहे, पण भारतामध्ये जे इन्फिल्ट्रेशन करतायत, मुख्यतः पाक व्याप्त काश्मीरमधून जे भारतामध्ये घुसतात आणि भारताच्या सुरक्षिततेला खतरा निर्माण करतात, त्यांना आपल्याला टार्गेट करायचंय। आणि त्याच अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये काही महत्वाचे कायनेटिक ऑपरेशन्स, काही महत्वाच्या मिलिटरी ऍक्शन आणि जर गरज पडली तर सीमेच्या पलीकडे जाऊन विचारायचा होता की नाशिकमध्ये आपण जर पाहिलं तर 6 महिला आहेत ज्या पाकिस्तानी आहेत, ज्या विवाहानंतर भारतामध्ये वास्तव्यास आहेत, तर त्यांना परत पाठवण्यात येणार आहे का पाकिस्तानमध्ये, किंवा त्यांच्यावरती काही निर्बंध घातले जाणार आहेत, त्या संदर्भात काय सांगाल?
माझ्या मते जे आहेत त्या विवाहित आहेत इन द सेन्स इंडियन सिटीजन सोबत त्यांनी लग्न त्या ठिकाणी केलेलं आहे आणि भारताच्या नियमाच्या अनुसार 5 वेगवेगळ्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळू शकतं आणि त्या 5 पद्धतीपैकी एक पद्धत जी आहे त्याला आपण म्हणतो बाय रजिस्ट्रेशन. म्हणजे भारतामधल्या एखाद्या भारतीय नागरिकाशी जर त्या मुलीचं लग्न झालं असेल तर नक्कीच प्रक्रियेच्या अंतर्गत तिला भारतीय सिटीजनशिप मिळू शकते. तर या 6ही महिला जर भारताच्या नागरिकांशी त्यांचं लग्न त्या ठिकाणी झालेलं असेल तर एका प्रकारे जे आहेत त्या भारतीय नागरिक आहेत म्हणून त्यांना जे आहे भारतामधून बाहेर जाण्याची काही त्या ठिकाणी गरज नाही. परंतु त्यांची जी कुटुंबीय आहेत ते जर पाकिस्तानामध्ये असतील, त्यांना जर वाटलं की आपण पाकिस्तानात जाऊन त्यांची भेट घ्यावी किंवा त्यांचे कुटुंबीय इकडे भारतामध्ये त्यांच्या भेटीसाठी येऊ शकतात का, त्यासाठी काही निर्बंध घातले जाणार आहेत का? माझ्या मते ऑलरेडी आज घडीला जे आहेत ते निर्बंध घातले गेलेले आहेत. सर्व प्रकारचा व्हिसा, मग तो टुरिस्ट व्हिसा असो किंवा कुठल्याही कारणासाठीचा व्हिसा, त्याला जे आहे एक प्रकारे भारत सरकारनं बंदी घातलेली आहे. म्हणून नक्कीच पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट, म्हणजे मी बरंच विश्लेषण करताना मागच्या 2 दिवसापासून त्या ठिकाणी म्हणतोय की हा निर्णय घेतला ठीक आहे प्रेशराईज करण्यासाठी, पण हा सगळ्यात शेवटी घेण्याचा हा निर्णय असायला होता. का? कारण जर म्हणजे आपला सिंधू जल करार जर त्या ठिकाणी सोडला तर बाकीच्या 4 मेजर्स मध्ये भारत सरकारने जे घेतले त्यामध्ये मुख्यतः काय होतंय, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट, त्याचबरोबर डिप्लोमसी, याला जे आहे आपण क्षती पोहोचवतोय. मग खरं म्हटलं तर बायलॅटरल रिलेशनशिपमध्ये डिप्लोमसी आणि पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट हे जे आहे सगळ्यात शेवटी त्यामध्ये जे आहे त्याच्यावर इफेक्ट त्या ठिकाणी व्हायला हवा. माझ्या मते सुरुवातीलाच हा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि ऑफकोर्स हे फक्त काही निर्णय आहेत, त्याहून महत्वाचे जे कायनेटिक ऑपरेशन्स आहेत, जे आपल्याला मिलिटरी ऍक्शन्स करायचे आहेत, ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसतील आणि त्या अनुषंगानं पाकिस्तान एक भारतासाठी सिक्युरिटी खतरा म्हणून त्याला जे आहे पायबंद घालण्यामध्ये भारत यशस्वी होईल आणि त्या अनुषंगानं हे आपल्याला नॉन कायनेटिक ऑपरेशनचा एक भाग म्हणून हे आपल्याला पाहायला हवं. पण मूळ प्रश्न तुमचा जो होता हा खरोखरच दुर्दैवाने ही गोष्ट त्या ठिकाणी की भारत आणि पाकिस्तान यामधली जनता परसे जनता जी आहे त्या पाकिस्तानच्या जनतेचा प्रश्न नाही. बिचारे ते ऑलरेडी परेशान आहेत, इकॉनॉमिक बँक्रप्सी मधून त्या ठिकाणी जात आहेत, महागाई वाढलेली आहे, पण त्यांची जे राज्य करते त्याहून महत्वाचं त्यांचं जे लष्कर आहे ते खरं कल्प्रिट आहे आणि त्यांच्या या चुकीच्या धोरणामुळे त्या सामान्य पाकिस्तानी जनतेला सुद्धा जे आहे एक प्रकारच्या या हाल अपेष्टांना सामोरं जावं लागते आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांना या भारताच्या ऍक्शनमुळे सामोरं जावं लागेल. नक्कीच. आणि आपण जर पाहिला तर मोठा आकडा जर आपण पाहिला तर नागपूरमध्ये जर आपण पाहिलं तर 2400 जे पाकिस्तानी नागरिक आहेत ते या ठिकाणी वास्तव्यास असल्याची माहिती समोर येते आहे. माझ्या मते आता जे आहे आपल्या सिक्युरिटी एजन्सीजचं इमिग्रेशन ऑफिशियल्स मुख्यतः जे आहे त्यांच्याकडे हा सगळा डेटा असतो. तर आता आपल्याला हे चेक करणं आवश्यक आहे की खरोखरच हे 2400, आता तुम्ही जो आकडा सांगितला तर या 2400 लोकांचे जे आहे डॉक्युमेंटेशन बरोबर आहे का, खरोखरच ते रजिस्ट्रेशन त्यांनी केलेलं आहे का, त्यांच्याजवळ व्हॅलिड व्हिसा होता का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला चेक कराव्या लागतील. आणि मग त्यामध्ये आपल्याला आढळेल की बऱ्याचशा लोकांचे जे आहेत ते डॉक्युमेंटेशन बरोबर नाहीत, इन द सेन्स त्यांच्याजवळ व्हिसा नाही, बरेचसे जे आहेत ते इलिगली भारतामध्ये त्या ठिकाणी राहत आहेत. तर तसेही सगळे व्हिसा होल्डर्स आहेत, त्यांना वापस जावंच लागेल. पण या माध्यमातून या सगळ्या चेकिंगच्या माध्यमातून जे इलिगल इमिग्रंट्स आहेत, ज्यामध्ये पाकिस्तान शिवाय जर प्रॉपरली हे चेकअप त्या ठिकाणी केलं तर पाकिस्तान शिवाय दुसऱ्या देशांचेही मुख्यतः बांगलादेशचेही इलिगल इमिग्रंट्स भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, हा आकडा आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकेल. आणि ते झाल्यानंतर या 48 तासानंतर मात्र त्यांना परत धाडण्यासाठी ज्या प्रकारे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पनं एक कणखर भूमिका घेतली आणि त्यांच्या देशामध्ये असणारे जे इलिगल इमिग्रंट्स आहेत त्या इलिगल इमिग्रंट्सला हातकड्या बांधून आपल्या आपल्या देशामध्ये जे आहेत त्यांनी परत त्या ठिकाणी धाडलं. भारत सुद्धा येणाऱ्या काळामध्ये असे जर पाकिस्तानचे भारतामध्ये व्हिसा होल्डर असो किंवा इलिगल इमिग्रंट असो त्यांना पकडून अटारी वाघा बॉर्डरच्या माध्यमातून त्यांना परत पाठवण्यासाठी भारत सरकार तयारी करेल आणि त्यांना जे आहे पुन्हा डिस्पॅच त्यांच्या देशामध्ये आपण परत करू. जी नक्कीच. धन्यवाद सतीश तर आपण केलेल्या विश्लेषणासाठी, दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.